परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडली को सच्चिदानंद शांति साखरे सुख न्याय प्रताप भगवान श्री रघुनाथ ओम चिंतन प्रणव से ध्यान। प्रणव की उपासना। प्रणव का अहंग्रह ध्यान और रीति से अहंग्रह उपासना कहे है। और रीति से अहंग्रह उपासना कहे है। आता ओमची उपासना त्याला अहंग्रह ध्यान म्हणतात आणि हे उपासना ऋषी मुनींनी केलेली आहे ना। ऋषीच आले का? नाही आले। काय आले तिथं? अजून काहीच नाही। वाक्य वाचलं आता ते 2-3 एक वाक्य राहिलं सांगण्यात। और रीति से अहंग्रह उपासना कहे है। विशेष काय? मला ऐकलं म्हणजे और रीति से होय अनेक पद्धतीनं अहंग्रह उपासना कहे है। अनेक रीतीनं ओमची उपासना सांगितली आहे। छंद ध्यान अहंग्रह प्रणव रूप को कहो सुरेश्वर श्रुति अनुसार। अक्षर प्रणव ब्रह्म मम रूपसु यू अनुलव निजमति गतिधार। ध्यान समान आन नहीं याके पंचीकरण प्रकार विचार। जो यह कहरत उपासन सोमुनि तुरत नसे संसार अपार। टीका हे शिष्या प्रणव रूप का कहिए ओंकार स्वरूप का अहंग्रह ध्यान मांडुक्य प्रश्न आदि श्रुति के अनुसार सुरेश्वराचार्य ने कहा है तो तू कर। आता अहंग्रह ध्यान म्हणजे ओमची उपासना आणि ती मांडुक उपनिषदामध्ये सांगितलेली आहे। मांडुकच ना। आणि त्या मांडुक उपासनामध्ये ओमची उपासना सांगितलेली ते सुरेश्वराचार्यांनी त्याचा खुलासा केला। सुरेश्वराचार्य शंकराचार्य चौथे शिष्य। संक्षेप प्रकार यह है। आता ते थोडक्यात रीताचे आहे प्रकार असा आहे। प्रणव अक्षर ब्रह्मस्वरूप है। आता प्रणव म्हणजे प्रणव कशाला म्हणायचं? ओम। तर ओम हे ब्रह्मरूप आहे असं काही शास्त्राचं म्हणणं आहे। सो प्रणव रूप ब्रह्ममय हूँ या रीति से अनुलव कहिए क्षण मात्र अंतराय रहित निजमती की गति कहिए वृत्ति धार कहिए स्थित कर। म्हणून ओमचे ध्यान करताना वृत्ती बाहेर जाऊ देत नाही तर लव मात्र एक क्षण मात्र ओमची धारणा करावी म्हणजे वृत्ती स्थिर होते। याके समान आन ध्यान नहीं है। आणि याच्या व्यतिरिक्त याच्यासारखं ध्यान दूसरं नहीं। और या ध्यान का प्रकार कहिए विशेष रीति से सुरेश्वर कृत पंचीकरण नाम ग्रंथ से विचार चतुर्पाद स्पष्ट कर। आता याचा विशेष कुलाचा सुरेश्वराचार्याने पंचकरणाच्या 4थ्या पदामध्ये लिहिलेला आहे। निर्गुण और सगुण प्रणव की उपासना का फल सहित कथन। आता निर्गुण उपासना ओमचे सगुण उपासना ओमचे या उपासनेचं फल काय याच्यासाठी वर्णन करतात। यद्यपि
प्रणव उपासना बहुत उपनिषदन में है। आता यद्यपि जरी अनेक उपनिषदामध्ये ओमची उपासना असली आहे, तथापि हा. मांडुक्य उपनिषद में विशेष है। आणि तरी बाकीच्या उपनिषदामध्ये थोडे आहे आणि मांडूक उपनिषदामध्ये विशेष खुलासा आहे. हा. ताके व्याख्यान में भाष्यकार और आनंदगिरी ने ताकी रीति स्पष्ट लिखी है। आणि त्याच्या मांडूक उपनिषदानुसार शंकराचार्याचे गुरु आणि आनंदगिरी त्यांचे शिष्य या दोघांनी त्यांच्या ह्याच्यात स्पष्ट सविस्तर लिहिलेले. सोई रीति वार्तिक कारणे पंचकरण में लिखी है। आणि तेच वार्तिकार सुरेश्वराचार्यांनी त्यांच्या पंचकरणामध्ये लिहिलेला आहे तो विषय. तथापि हा. 3 ग्रंथन के विचारण में जिनकी बुद्धि समर्थ नहीं है, तिनके अर्थ प्रणव उपासना की रीति हम लिखे है। आणि ज्याची बुद्धी विचारामध्ये समर्थ नाही, योग्य नाही, अशा कनिष्ठ अधिकाऱ्याकरता आम्ही ओमची उपासना लिहितो. नीट ऐकायचं, केवढं खुलासा करू लागले. हा. 2 प्रकार से प्रणव का चिंतन उपनिषदन में कहा है। आणि 2 प्रकारची उपासना उपनिषदामध्ये केलेली आहे, एक तो सांगितले. हा. परब्रह्म रूपते प्रणव का चिंतन कहा है, और एक तर परब्रह्मरूप परमात्मा ओम हे आहे अशी उपासना केलेली आहे, और दूसरा अपरब्रह्म रूपते कहा है। आणि दुसरं अपरब्रह्म आणि ब्रह्म नाही, नुसतं प्रमाण आहे, नुसतं साधन आहे, अशा रीतीने एक उपासना आहे. म्हणून शंकर महाराजांनी ओमला ब्रह्म म्हणले, ओमला प्रमाण म्हणले, ओमला शब्द म्हणले, ओम एक निर्गुणाचे ध्यान करण्याचं साधन असं बरेच लिहिलं आहे. निर्गुण ब्रह्म को परब्रह्म कहे है, निर्गुण जे ब्रह्म असणार त्याला परब्रह्म म्हणतात साधू. और सगुण ब्रह्म को अपरब्रह्म कहे है। जे सगुण ब्रह्म आहे त्याला ब्रह्म म्हणत नाही, अपरब्रह्म म्हणतात. परब्रह्म रूपते प्रणव का चिंतन करे सो मोक्ष को प्राप्त होवे है। परब्रह्म रूप जर या रूपाने ओमचं चिंतन केलं तर मोक्ष प्राप्त होतं, त्याला स्वरूपानुभव येतो. और अपरब्रह्म रूपते प्रणव का चिंतन करे सो ब्रह्मलोक को प्राप्त होवे है। आणि ओम हे सगुण रूपाने जर आपण ध्यान केलं तर ते ब्रह्मलोकाला तो प्राप्त होतो, तो भाविक का साधक. ऐसे निर्गुण सगुण भेदते प्रणव उपासना 2 प्रकार की है। अशा रीतीने सगुण निर्गुण उपासना 2 प्रकारच्या आहे. तामे निर्गुण रूप प्रणव उपासना के प्रकार का प्रारंभ. आता निर्णय केला, खूप विस्तार केला थोडक्यात, पण आता साधकाला मोक्ष प्राप्त करता निर्गुण उपासनेचे प्रकार सांगायला लागलेत. ओमची निर्गुण उपासना कशी करावी याचा विचार आहे. निर्गुण उपासना की रीति लिखे है, सगुण की नहीं. आता इथे आम्ही कोणती रीत लिहिली? निर्गुणाची. सगुणाची काही लिहिली नाही. काहे ते कारण जाकू ब्रह्मलोक की कामना होवे ताकू निर्गुण उपासना ते भी कामना रूप प्रतिबंधक ते ज्ञान द्वारा तत्काल मोक्ष होवे नाही. जर त्याला ब्रह्मलोकाची इच्छा झाली तर ओमची जरी उपासना केली ब्रह्मलोकाची प्राप्ती, पण त्या निर्गुण ताबडतोब स्वरूपानुभव येणार नाही, मोक्ष प्राप्त होणार नाही, क्रमाने होईल तो. किंतु ब्रह्मलोक की ही प्राप्ती होवे है. भावना आहे ना, ते ब्रह्मलोकाला जाईल ज्याची भावना तसं हेतू. हिरण्यगर्भ के समान भोगन को भोगी के ज्ञान होवे तब मोक्ष होवे. आणि तिथं हिरण्यगर्भ ईश्वराचा दुसरा देह आहे आणि त्या दुसऱ्या देहामध्ये ओमच्या दृष्टीने प्रवेश होतो आणि तो सर्वज्ञ होतो, सर्व शक्तिमान होत नाही, पण जगातलं सगळं कळतं. आणि उत्पत्ती आणि नाश हे 2 त्याच्याकडे नाही, फक्त 6 गुण 60, तर त्यामध्ये उत्पत्ती आणि नाश हे ईश्वराचे आहेत. बाकीचे 6 गुण जे आहेत तर ते त्याला प्राप्त होतात. म्हणून गोव्या माऊलीचे जीवपणाचे मित्र असे यावे आपले निदशे
शिवही मुहूर्त पोसे जया जशी असे. जीव पडण्याचा त्रास आहे. शिवपदाला गेलेला म्हणून हिरण्यगर्भ ईश्वराचा दुसरा देह प्राप्त झालेला त्याला शिव असं नाव म्हणतात. आणि तिथं पोहोचलेला ओमच्या उपासना तो जीव त्याला मोक्ष प्राप्त नसतो. बाकीचं सगळं ऐश्वर्य असतं पण त्याचे त्रास आहे. काय शास्त्र कुठं आहे तुम्हाला कळायला मार पण नशेबाने यायला लागलं. साधी गोष्ट नाही. हिरण्यगर्भामध्ये मुंगीचे मणक जाणतो. त्रिभुवनामध्ये गमन करतो. 33 कोटी देवाशी संबंध करतो. अनेक ऐश्वर्य पण नाही समाधान नाही. काय मानलं जीवपणाचे त्राशे यावेळी आपण जसे शिवही मूर्त पक्षी जायस. शिव म्हणजे हिरण्य गर्भाला पोहोचले ओमच्या उपासना. तिथं त्रास आहे. तिथं गोमूत्र पडणार त्रास नाही. काय अक्कल कुठं आहे ना. कळलं पाहिजे माणसाला. आणि सामग्री नसते म्हणून कळत नाही. केवढं ऐश्वर्य कुठे शास्त्र स्थित कुठे ज्ञानोबर आहे तुकोबारायचे विचार कळत नाही. अधिकाऱ्याचं वाटत काहीतरी ओघवण्यासार आलेलं असतं चिंतन. विवेक नाही, वैराग्य नाही, कर्म नाही, उपासना नाही. कसं कळेल हे सगळी सामग्री लागेल का नाही. त्याला दृष्टांत दिला. तुम्ही शाळेत निघाले तुमच्या पुस्तक वह्या घेऊन जाताल का नाही काही सामग्री आहे का. आणि युद्धाला निघाल्यावर ज्या त्या क्षेत्रात सामग्री लागते. मला ती विषय मनात असं विषय विद्यार्थी पाहिजे आता समोर माझ्या. मग त्यांना ऐश्वर्य दाखवलं असतं. हो सर्वज्ञ सर्व शक्तिमान माया त्याचा आज्ञा नाही. काय ऐश्वर्य तरी जीव पण आहे तरी सुख नाही. हो कोण करते हे कोण करेल. म्हणून परमात्मा नाही लेकराच्या गोष्टी. परमात्मा बालबुद्धीचा विषय नाही. इथं पाहिजे अनुताप. इतका अनुताप पाहिजे की जसं अग्नी सापडलेला माणूस त्याला काही दुसरं आठवत नाही. तर संसार हे अग्निरूप आहे. जन्मरण हे अग्निरूप आहे. त्रिविध दुःख अग्निरूप आहे. देहबुद्धी अग्निरूप आहे. ही ज्याची वरती त्यालाही महत्व आहे. आता बाकी त्याला मला काही गरज नाही. संसार हे दुःखमूळ चहूकडे इंगळ. आम्ही मनाने म्हणतो ना ज्ञानोबारा तुकोबाराच संसार हे दुःखमूळ आहे. संसार म्हणजे जन्म मरण. माऊलीनं जन्म मरण सांगितलं. कशावर विषय की निर्गुणाची उपासना जरी नाही केली तर निर्गुणाची उपासना जरी करीत असला हेतू जर ब्रह्मलोकाला तर तो जाऊ शकतो. आणि तिथं जाताना हिरण्यगर्भात जातो तो. आणि तिथं हे चिंतन आहे. आणि तिथं पण जीवदशा आणि तिथं पण दुःख आहे. हो नाही काय नाही कळत परमार्थ. मन परमार्थ उच्च भूमिकेने बघावं लागतं आणि प्रपंच कनिष्ठ भूमिकेने बघावं लागतं. गुरुजींनी सांगावं ज्ञानोबा राहायचं ऐश्वर्य, तुकोबा राहायचं ऐश्वर्य, ज्ञात राहायचं ऐश्वर्य परमार्थाचे कळावा. गुरुजींचं ऐश्वर्य कळावं, आबांचं ऐश्वर्य कळावं. हे कुठं आम्ही नेहमी सांगतो. लक्षात कुठं राहतं तुमच्या. पुण्य नाही काही तुमचं एक अंशाने मिळालं. खास पुण्य असलं तुम्हाला जेवायचं सुद्धा राहायचं नाही. इतकं चिंतन बाहेर जायचं मनात बिंबलं तर. पण आणखी जिथे तिथे व्यवहार त्याच्यावरून कळून जातं ही कुठली अधिकारी तर. पण बोललो तर नाराज होतं म्हणून गप्प बसायचं. खास विषय असल्यावर त्याला अन्न पाणी गोड लागत नाही. जीवना वेगळे असून त्याच्या चुका तळमळे ही त्याची अवस्था असते. बाकीचे काहीतरी असं पण जसा मासा बाहेर पडल्यावर त्याला पाण्याशिवाय गतीच नाही असा अधिकारी त्याचं हे चिंता आहे. पण जाता जाता हेतू त्याचा ब्रह्मलोकाचा असेल तर निर्गुणाची उपासना करताना तो ब्रह्मलोक जायचा. परंतु त्या साधनाने त्याला हिरण्यगर्भ म्हणजे ईश्वराचा दुसरा देह प्राप्त होतो.
आणि त्याचं ऐश्वर्य त्याला मिळतं, पण समाधान नाही. चला चला पुढे. जाकू ब्रह्मलोक की कामना नहीं होवे, हं. ताकू इस लोक में ही ज्ञान होय के मोक्ष होवे हे. आणि ज्याला ब्रह्मलोकाची इच्छा नाही त्याला याच देहामध्ये याच लोकांमध्ये त्याला मोक्ष मिळतो, म्हणजे आपलं स्वरूप कळतं, स्वरूप आनंदाची प्राप्ती होती त्याला, आणि अज्ञान निवृत्त होतं त्याचं. हा, इस रीति से सगुण उपासना का फल भी निर्गुण उपासना के अंतर्भूत है. हा, असं सगुण उपासना जरी केली तर ते क्रमाने मोक्षाला जातो. हा. सगुणी भरता निर्गुणी पावले ना, पण क्रमाने वाटचाल करताना, आणि खास निर्गुणाचीच उपासना केली ओमच्यावर, पण तर साक्षात याच देहामध्ये याच लोकांमध्ये मोक्ष मिळतो. आणि ह्या लोकांना जाणारे लोक त्याला क्रमाने जावं लागतं. हा. पायरी पायरी ना. हा. याते निर्गुण उपासना का प्रकार कहे है. आता निर्गुण उपासनेचे प्रकार सांगायला लागले, ते निर्गुण उपासनेची रीती सांगायला लागले. ओमची निर्गुण उपासना कशी करावी, ओमचं निर्गुण स्वरूप कसं आहे ह्याची पद्धत सांगायला लागलेत आता. जो कछु कारण कार्य वस्तु है हा. सो ओंकार स्वरूप है, याते सर्वरूप ओंकार है. आता सुरुवात केली सांगायला. कार्य कार्यरूप आहे, या जगाचं बीज ओम आहे, आणि जग ओम रूपच आहे. जगाचं कारण काय, बीज ओम आहे, आणि ते ओमच हे जगत रूपाने. आकार ही आता आकार ही विराट आकार आहे का नाही, मग हे ओमची पहिली मात्रा आहे. ओमची कोणती मात्रा, पहिली आकार, मग विराटाला आकार आहे का नाही. हा, चला. सर्व पदार्थों में नाम और रूप दो भाग है. आता त्रिभुवनामध्ये जेवढे पदार्थ आहे, पण त्रिभुवन याच्यामध्ये दोन भाग, एक नाम आणि एक रूप आहे. तहा हा. रूप भाग अपने अपने नाम भाग से न्यारा नहीं, आणि तिथे रूपवान जो पदार्थ तो नाम वेगळा नाही, नामाहून वेगळा नाही. हा. किंतु हा. नाम स्वरूप ही रूप भाग है. आणि ते पदार्थ नामरूपच आहे. घट पट पशु पक्षी हे जे पद आहेत ते पदच आहे, ते हा नामच आहे. हा. काहे ते हा. पदार्थ का रूप कहिए आकार. म्हणजे पदार्थाचं रूप म्हणले कसं झालं, आकार. म्हणजे ओमची कोणती मात्रा झाली, पहिली मात्रा. हा, हे जरा लक्ष ठेवायचं. आकार कशाला म्हणा, ओमची पहिली मात्रा आकार हे कसं आहे तर ते पटून जायला लागेल. कोणत्याही पदार्थाला आकार आहे, आणि आकार म्हणले की ते ओमची पहिली मात्रा आकार रूप आहे, म्हणून सगळं जगत आकार रूप आहे. हा, कारण ओम हे जगाचं कारण आहे, आणि जगाचं ओम रूप कसं ही सांगायला लागलेत. हा. ताका नाम से निरूपण करीते ग्रहण वा त्याग होवे हे. आता त्याच्या नामाने ते वर्णन केल्यामुळे त्याचा उपयोग असला तर स्वीकार करतात, नसलं तर त्याग करतात. हा. नाम जाने विना केवल आकार ते व्यवहार सिद्ध होवे नाही. नाम जाणल्याशिवाय त्याचं नाव कळल्याशिवाय त्या पदार्थाचा व्यवहार होत नाही, पदार्थ कळत नाही, त्याचा उपयोग होत नाही. याते नाम ही सार है. म्हणून सगळ्या सार जर काय असेल, रहस्य जर असेल, नाम ही सार आहे. और आकार के नाश हुए ते भी नाम शेष रहे है. आणि आकाराचा नाश जर झाला तर नाम कायमच राहतं. हो, सांगा, अनुभव करा तुम्ही. पदार्थाचा नाश झाला पण नाम राहिलं, पदार्थाचा नाश झाला पण नाम राहिलं, शेष राहिले ना. मग एखादं उदाहरण सांगा, एखादं उदाहरण किती सांगता येईल रे, काय सांगून वर हे सोपा विषय. पदार्थाचा नाश आहे पण नाम आहे. सांगा, सांगण्यासारखं म्हणून मी विचारतो तुम्हाला. जे सांगण्यासारखं मी सांगतो. पदार्थाचा नाश आहे पण नामाचा नाशच होत नाही. कुठले पण पदार्थ, हा, कुठलेही पदार्थ, घट कोणताही तुम्ही असं आम्हाला फक्त पदार्थाचा नाश सांगा आणि नाम सांगा.
तिथे लिहिले का नाही मग पदार्थ घट पट हो. तर कुठं? मग घटपट म्हणजे काय घट म्हणजे हो पण त्याचा नाश होतो का नाही हा आणि घट हे पदाचा नाही हा पदाचा नाही मग नाम आकाराचा होता. हा पदार्थाचा आकाराला नाश होतो पण नामाला नाही मग नाम श्रेष्ठ आहे का नाही हो, चला काही कारभार का नाम बी पुढं काही नाही पुढं बघू तिथं आले तिथं पाहू पण जैसे जगामध्ये आकार नाहीसा होतो पण नाम नाहीस होत नाही असं बनशी मिळालं का जगला नाम आहे का नाही बनशी आकार राहिला का मग आकारवान पदार्थ नाचतो आणि नाम नाचत नाही आता याच आकार हे नाम आहे पण आकार हे ओम कायम राहतो आणि नामरूप असणारं जग ते नाहीच होतं हे तर त्यांना सांगायचं विचाराने विराट नाहीच होईल पण आकार नाहीच होत नाही म्हणून नाम गुरुजींची आठवण गुरुजींनी सांगावं झालं काय सांगत मला ते महात्मा कळकळ आईपेक्षा जास्त आणि त्यांचं वैभव त्यांची कर्तव्य त्यांचं सायास त्यांची भक्ती त्यांची गुरुनिष्ठा त्यांचा अनुभव म्हणजे खास त्यांचे झाले त्यांना कळेल हो बाकीचं नाही कळत त्यांचं झाल्यावर कळतंय हो मग त्यांची सांगतो क एक अक्षर आहे तुमचं क च्या जागेवर कच हे अक्षर दुसरं घाला क चा अर्थ सांगणार दुसरं अक्षर घाला तिथं नाही क च्या जागेवर कच आहे बदलता येते का नाही मग क अक्षर नाव आहे का नाही मग क अक्षर अमर आहे का नाही हा म्हणून ओम हे अमर ब्रह्मरूप आचरित हे सांगायचं आहे म्हणून हे जे काही निर्गुण उपासना करणारे ओमचे त्याला हे काही कळत नसतं कुठेतरी ऐकलेलं असतं मग ओम 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 घोकतात पण ओम हे अक्षर कसं आहे हे कळलं पाहिजे आणि ते हिचं कळलं पाहिजे म्हणून पहिले गोळी मावलीने ओम नमोजाद्या वेद प्रतिपाद्या जे जे संवेद्य आत्मरूपा मग आत्मरूप ओम आहे का नाही आणि ओमने आत्मरूप कळतं का नाही कळतं का ज्ञानेश्वरी पहिली आहे का नाही ओम ब्रह्म आहे आत्मा ब्रह्म आहे मग आता ओमचा अर्थ स्वसंवेद्य म्हणजे स्वतः सिद्ध आहे स्वतः सिद्ध स्वसंवेद्य स्वयंप्रकाश आहे जे ओम नवजाद्या वेद प्रतिपाद्य ओमनी ज्याचं वर्णन केलं स्वसंवेद्या स्वयंप्रकाश आहे आत्मरूप हा ही बोली ती कळलं ती कळत असते आणि ओमची पहिली बोली कळली की ज्ञानेश्वरी कळली ओमची पहिली बोली नाही कळली की ज्ञानेश्वरी कळत नाही चला मग नाम राहतं पण नामी राहत नाही बरं का व्यावहारिक दृष्ट्या आणि याच्या पुढे जर पाहिलंच थोडं उदाहरण सांगू का थोडं दादू पिंजारी रामप्रभूचे भक्त रामप्रभू दररोज यायचे पूजा घ्यायला आता आवडीच्या भक्ताला आवडत असल्यामुळे जेवायला यावं लागतं आणि कबीर महाराज बोलत काय चल रहे दादूजी अरे दादू का कहो बोले दादूच पंच पा दररोज त्यांचा ठेपा पण तुका म्हणे आले समर्थाच्या म्हणा जरी रंग समर्थ संत असतात त्यांच्या मनात आलं हा हे तर थांबलाय काम राहिले याचं आणि दररोजच काय चल रहा दादू हेच उत्तर द्यावा
की दादू दादू का कव दादूचे पोंच पाव. मी ही गोष्ट सांगू नये, पण प्रसंगाने नाम आणि नामीमध्ये काय फरक आहे कळ सांगण्याकरता. समर्थच्या मनात आलं कबीर महाराजांच्या, आणि त्यांची सेवा चालू. दादू पिंजराम प्रभू येऊन बसलेत, आसनावर बसलेत, त्यांची बाकी विधी झाला, हात पाय चोपीत राहिले. गेले महाराज कबीर महाराज, आणि थोडे आड मोठे लागले आणि विचारलं, अरे दादू चहा कर. अरे दादू दादू चहा ते पहिलं होतं, पण महाराज आपल्या ऐश्वर्यात गेले. अरे दादू भडवा चहाचे पाव उसळले हात न पाव, ते म्हणले रामप्रभू आदर्श झाले. आणि मग याच्या डोक्यात प्रकाश काय आहे. अरे दादू भडवा चहाचे पाव आहे बोले, उसको नाही हात न पाव, असं म्हणे रामप्रभू आदर्श झाले. आणि मग श्रीसंताच्या माता चरणावर पुन्हा मग सगुणी बसता. मग सगुणी भक्ती केल्यावर निर्गुण कळलं नाही, साधूच्या द्वारे कहना. म्हणून कुठे तरी एक पक्की 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 निष्ठा असावी, तरी शक्ती लागते. नुसत्या भावनेने नुसत्या शब्द ज्ञानाने होत नाही. निष्ठा असे पाहिजे. तोटही मस्त फोटो शरीर इतकं झालं तरी निष्ठा बदलू नये, मग ती बजा. हे तिथे म्हणे ओले वारेने सुके, जीवाचे स्वरूपच आहे. ते म्हणे ओले वारेने, थोडं गोड बोलली की मोह निर्माण, कडू बोलली की क्रोध निर्माण. हे नाव थेंबणी ओले वारेने सुके, हिचा अर्थ असा. आणि ते दोन्ही शब्द आले तरी माहीत नाही. चला तसं आहे. एक आमच्या आलंच उदाहरण दासोपंथीचं अंबाजोगाईचं, तिथला असं चरित्र झालं. तिथला असं चरित्र झालं. दासोपंत देवघर म्हणतात त्यांना. दत्त महाराज दररोज यायचे तिथं पूजाला. प्राप्त काळ घडी आल्यावर घटना. नाथ महाराज गेले. नाथ महाराज गेले तर त्यांची पूजा चालू. दत्ताची दत्त प्रत्यक्ष यायचं ना. आणि माणूस आपल्या क्षेत्र गेले दुसरं कळत नसतं. हे दत्ताच्या पदयात्रेला गेले. नाथ महाराज उभा राहिले. पैठणकर तरी काय आपलं विषयाचं रंगवलं नाही आठवत दुसरं. पण काही प्रसंग नाथाला पाहिल्यावर दत्त महाराज आदर्श झाले. नाथाला पाहिलं दत्ताने ते आदर्श झाले. आदर्श झाले की दासोपंताला काय भानगड आहे. नाथाला काय नाही म्हणले, बरं झालं तुमची सेवा चालू आहे, मी कशाला तुमचा उपयोग करू. नाथ म्हणजे शांतीचे सागर आहे. आता कोणी कोणाला नाथाचे उपमा द्यायचं पण शक्य नाही. आता काही गोष्टी कोणाकडे शांत असतात, ती काय नाथ झालेत काय. शांतीप्रभू कोणीही म्हणायला लागले पण खरं नाही. बोललो बसणं झालं. त्याने ग्रंथ लिहिला पासोडी म्हणून. 9 लाख ओव्या लिहिले श्लोक. 9,000 ओव्या आहेत ना नाथाच्या माऊलीच्या. त्या 9,000 ओव्या तर त्यांनी 9 लाख श्लोक लिहिले. आणि नाथा माणूस थोडं राहतच कुठे ते छिद्र. म्हणजे काय कळलं असेल जनावराला. नाथ खवळले. प्रसिद्ध नाही होणार म्हणून तुझा ग्रंथ, म्हणून प्रसिद्ध नाही तो ग्रंथ. मोठंच वाक्य जर निघालं ना ते अवघड असतं. म्हणून ते वाक्य लय सांभाळावं लागतं. संतांचे संगतीने करावास, नसलेले गुणदोष सांगायचे, मग त्या गुणदोषाच नाही परिहार. मग त्या गुणदोषाला परिहार नाही. बाकीच्या कर्माला पाप आलं तर परिहार आहे, पण ह्याला शिक्षा नाहीच. ह्याची शिक्षा म्हणजे त्यांच्याच कर्तृत्व कमी होणार. आणि मग म्हणजे या गोकुळाष्टमीला आमच्यात नाथ महाराज म्हणले सगुणी भक्त बघ का.
गेले दासवंतात. ते दत्त महाराज चौकदारकी करते. ठहर जाओ. दासोपंत म्हणले मी तुमचं देव होतं, पण हे तर नोकरी आहे म्हणजे नाथाच्यात. दत्त चौकदारी करे. दत्त महाराज नाथांच्या त्या चौकदार करत होते. त्याला चौकदार के नाही म्हणे, मालकाचा निरोप आल्याशिवाय तुम्हाला प्रवेश नाही झाला. ही स्थितीला पोहोचवली आणि तीच माझ्या गुरुंनी दाखवलं. गुरुजी परभणीत आणि दत्त भिडा सांगायला लागले की तुझ्या ज्ञानोबा येणार आहेत. ही त्यांचं ऐश्वर्य. आपल्या स्वप्नात दगड माती देते. आणखी काय असेल हे म्हणून नर देहामध्ये ही शक्ती मिळवण्याची. ही नर देहाचं कर्तव्य आहे. खरे जनाबाई, मीराबाई, सखूबाई, कान्हूपात्रा, गार्गी, शबरी, म्हणावची, चंपावती, मंजवडसा, चोड्याला यांचेच नाव साधून काय लिहिलेत? बाकीचे काय बाया नाहीत का? काय कारण हे कळायला पाहिजे. हे ज्ञानोबा तुकोबारांनी लिहिले त्यांचे नाव. नाव वक्ता कोण आहे? वक्त्यावर वस्तूची किंमत आहे ना. मग नाथ महाराज, जनाबाई ही माऊलीने लिहिली. तुकोबाराच्या हरिपाठात त्या 5 जणी जर नावं घेतले, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदवधरी यांचे जर नाव घेतले तर तुकोबारा म्हणून त्याच्या पुण्याला माप नाही. त्या 5 कन्याचे जर नावं घेतले सकाळी, तुकोबाराची वाणी आहे की ही जर 5 नाव घेतली तर त्याच्या पुण्याला जोड नाही. इतके अधिकार आहे. काय कारण हे? ही नरदेहाची अद्भुत शक्ती मिळवली ही कारण आहेत. डोक्यात येतच नाही. तसं नाही ते. म्हणून ओमची उपासना आकार संपतो पण नाम संपत नाही. याची चिंता आता उद्या ऐका. कुंडली श्रीनारायण सत्यस्वामी उद्या ऐकू याच्यावर निष्ठा. पण नामात काय राहत आहे? नाम राहत आहे, नामी जातो. आणि ती नामी कोणतं? ते अलौकिक जे नामी. दत्त महाराज अलौकिक, रामप्रभू अलौकिक. आणि साधून तो निघाल्याबरोबर राहिले का ते? राम राहिले का नाही? राम नाम राहिले का? राम आहेत आता. रामाचा अवतार किती वर्षाचे होऊन गेलाय सांगतो. 4 4 8 10 लाख वर्ष होऊन गेली रामप्रभूच्या अवताराला. 10 लाख वर्ष झाले तर रामप्रभू नाम राहिलं का नामी? मग आकार जाईल का नाम जाईल? मग नाम ब्रह्मा का नाही? शिष्याला सांगायचं. आणि पुढे गेल्यानंतर नाम रूपही नाही. नाम नाही, रूप नाही, नाही रंग रूप नाही छाया, निर्गुण निराकार तो चिरगुराय, मैं गुलाम तेरा. नाम नाही, रूप नाही, नाही रंग वर्ण, नाम नाही, रूप नाही, निर्गुण निराकार तो चिरगुराय, मैं गुलाम, मी तुझा सेवक. मग मी सेवक म्हणजे त्या वृत्तीचा आकारच होऊन ही सेवक. हा पुरुषार्थ आहे. नरदेहाचं कर्तव्य ही आहे. नरदेहात हिसकीत मिळवण्याची बुद्धी दिली भगवंताने. हो. कोणी शब्दाच्या संग्रहात, कोणी दगडधोंडाच्या संग्रहात, कोणी पैसा बायकाच्या संग्रहात, कोणी लौकिकाच्या संग्रहात गेले व्हायला. हे ब्रह्मलोकाला गेलेली जमाना, वैकुंठाला गेलेली जमाना. कारण ते आकार संपणार आहे ना. आणि ह्याच्या पुढे जर गेलं ना की म्हणणं फक्त शब्द आहे, वस्तूच नाही चल जा. पण ते पुढं जे झालेच नाही त्याची वार्ता पोसायची काही. आज जे वस्तूच नाही त्याचा काय विचार करतो तो? वांजेची लेखा कैशी जन्मपत्रिका, वांजेच्या मुलं जन्मपत्रिका काय? तसं जगत नाही त्याचं काय वर्णन करायचं रे? म्हणून
जनकाने कवी नारायण म्हणजे मच्छिंद्राला विचारलंय, नाथाच्या भागवत विषय आलेला आहे. मी एकच वेळेस वाचलं बघे, पुन्हा नाही वाचलं. आणि याने विचारलं विधेयने जनकाने, नाथ माय म्हणजे काय? ते म्हणजे जी नाही ती कशाला विचारतोस? वाणीचे लेखन कसे जेवण पत्रिका पण ते पुढे पोहोचवलं. पण आज असं क्रमण चालायचं आपल्याला. आपण मध्यम अधिकाऱ्याचा विचार करतो आणि मी सांगू लागलो उत्कृष्ट अधिकाऱ्याचा. हे माझ्या मनातील प्रेरणा पूर्वी उच्च भूमिकेने नेऊन बोलायला लागले. ते ऐश्वर्य वेगळं आहे, परमार्थ सगळे ऐश्वर्य वेगळं आहे. तो पाहिला असतील एखादा एवढा शरीराचा आजार होता, सगळे घाबरले, पण मन बेजास्त होतं. कधी मनाला संकोच वाटला? शरीर पडेल काय चालेल नाही, श्री गुरु सारखा ही त्याची शक्ती आहे. आणि वेळ ही उपयोग होत असतो. जिथे सगळेच उपाय संपले तिथे श्री गुरु उभं राहत असते. तेथे कोणी सोडून एका सद्गुरू होत नाही. इष्टमित्र सख्य हेतू सुखाची मांडणी, एकला मी दुःख कुंभ पाक धरणे, तेथे कोणी सोडून एका सद्गुरू होत नाही. सांगा याच्यावर काय उपाय? जन्माताना तरी ईश्वरी कृपा असली तरी ती प्रसूती व्यवस्थिशीर होते. आता ऑपरेशनला नेते फार, आता पवित्र तर नाही, नाहीतर दवाखान्यात लेकरून बाईने जाऊच नाही. पण सगळं अपवित्र झालंय, सगळं पापाचा ऊत आलाय म्हणून हे असे बोंब व्हायला लागले. ज्यावेळेस भगवान अवतार त्यावेळेस तिरजोड डंबरून आला कैलासपती. कृष्णाचा जन्म झाल्यावर शंकराला पाहायला कसा अवतार झाला म्हणून. असं असतं, पवित्रता नाही राहील म्हणजे सगळं कुठं काय त्याची नको काढायला, वाजी विटाळायला नको. अपवित्रता वाढली त्याच्यामुळे असेल झाले. आहे का त्याला व्यवस्थित? म्हणजे जन्माला बरोबर पहिले पवित्र आहार गाईच्या दुधाचा बोळा, ती गावरंगायची. तीच कुठे देव असतात गाईच्या शहरात आणि त्याचं पवित्र दूध असतं म्हणून ही पवित्र. आता ह्यांचं काय आहे का पवित्रता पत्ता? मग लेकरं तशीच. रामप्रभूला द्वापार युग याचा 4 लाख वर्षाचा एक युग असतो. मग 4 जुने 8 आणि 2 10 3 11 लाख वर्ष झाले रामप्रभूला अवतार कार्य. रामनाम तसंच आहे. ज्यावेळेस नाम रहित होता त्यावेळेस मग तुम्ही सूर्यवनमध्ये आहात. तुमच्या आनंदामध्ये आहे, नाम बी नाही रूप बी नाही. जोपर्यंत तुम्ही साधनावर आहे तोपर्यंत शब्द शास्त्र नामच आहे की. 4 6 शास्त्रापर्यंत नामच आहे की. त्या भूमिका परत त्या शब्दाचा अर्थ वेगळा होतो. कुठं साक्षी आत्मा द्रष्टाही अधिकार समोर हे पद आहे. विषय पामार पुढे रामकृष्ण हरी का ते ह्याचा अधिकार नाहीत ना. पण रामकृष्ण हरी म्हणलं का कुठं साक्षी म्हणलं पद एकच की. फक्त एवढं कुठं साक्षीचा अनुभव आला तर पद बी राहत नाही आणि नाम बी राहत नाही, ते स्वरूपच आहे. म्हणून अभ्यास करतो विषय अभ्यास हे शिकतो. याचे दही घडे जाऊ तैसे यांनी शहरा यांनी सरे किंबहुना एकदारी चिरा पडे. माऊली होती या शहराने जन्म मरणारा चिरा पडतो म्हणून नाही सोडतो. पशुच्या जन्मात नाही, पक्षाच्या जन्मात नाही. मग कोणा देही कराल सार्थक. मग हे जर देही तर मग कोणत्या जन्मात सार्थक होईल? तो मुक्त कल्याण होईल कोणत्या जन्मात? देव लोकाला वेळ तर कल्याण नाही. देव असं राक्षस भांडणं, देवादेवामध्ये कनिष्ठपणा श्रेष्ठपणा म्हणून ही सगळं मालिक आहे. त्रिभुवन मालिक आहे.
आपल्या अज्ञानासाठी नसता असावं लागतं. अर्जुना स्वतः अज्ञानामध्ये त्रिभुवन निर्माण झालं त्याला. मग अज्ञानाचं कार्य कशाचं? आणि हे अज्ञान ओम आहे असं सांगायचं या ग्रंथात त्याला मध्यवाद करायला. अज्ञान नाही, ओमच आहे. मग काही प्रसंग ओम बीज जगाचा आहे, काही प्रसंग ओम दर्श आहे. असं चिंतन आहे. नाही ते वेगळं. लौकिक सामर्थ्य तुम्हाला कळतं, अलौकिक सामर्थ्य वेगळं. उदाहरण जर सांगत झालं तर विजेची पॉवर किती, व्होल्टेज किती पॉवरचे असतं, सूर्याच्या प्रकाशाची किती पॉवर, साधा वेग. आणि ते सूर्य तुझ्या साक्षी दिसेल, साक्ष भाष्य अविद्याचं काय एवढं तुझं स्वरूप महत्वाचं. लौकिक दृष्ट्या ही विजेची पॉवर तर त्याचं व्होल्टेज माफ केलं, पण सूर्याचा प्रकाश ते व्होल्टेज प्रकाश, आणि ते तुझ्या पुढे साक्षी भाष्य आहे कल्पित पदार्थाचं, ही तुझं स्वरूप आहे. कोण कळायचं, आणि हे कळलं तर साधूचा बोध. आणि निर्ध्यात येतो. गाय साने भाई झाड ओढणी तयाचा पावला. तेव्हा महाराज म्हणतात, याईवरी पार्था माझ्या भजनी असता तयाच्या मातांनी. अर्जुना या स्थितीला पोहोचलेला तो नेहमी चिंतन करत असला, तर मी त्याला माता दोतो. तेवढंच काय, भक्ताच्या पादुका घेतो, आणि ही शक्तीशाली शरीर ज्यावेळी त्याच्या विश्वास त्या जातीतच झाले त्याची किंमत कळत. त्याची जात नसल्यावर किंमत नाही कळत. जात असून कळत जर नाही, ही केवढी अज्ञान. बघा एकदा जहर लावली ते पुढं थांबत नाही. गुरुंची केअर नाही. दोन्ही पुरुष नेहमी माझ्या समोर असतात, आबा आणि गुरुजी.